आपल्याला अजून एक लुटूपुटूची मोहीम खेळायची. कसं आहे, कळत न कळत आपल्यामध्ये अहंकार असतो, तो वाढत जातो. म्हणजे तुमच्या भाषेत म्हणायचं तर इगो. खूप इगो वाढला की तो ठेचायची वेळ येते. तर आज तुम्हाला एकमेकींचा इगो ठेचायचा आहे. चला सुरुवात करूयात स्नेहापासून. कोण? श्रेजा. पहिले मी तिला माझी मैत्री समजलेली होती आणि मग त्याच्यानंतर तिने तिचा रंगच बदलला. कारण की तिला वाटतं की फक्त माझ्यामध्ये अँगर इश्यूज आहेत, पण जी मुलगी तिला ऍक्च्युली रडवत असते तिचं नाव तिने आजपर्यंत घेतलंच नाही. म्हणजे कोण? म्हणजे वर्षा. मला वर्षापासून प्रॉब्लेम नाहीये, पण श्रेजा लिटरली बाथरूम मध्ये जाऊन रडते. वर्षाने तिला इतकं रडवलंय, इतकं काय काय सुनवलंय, ब्लॉन्ड म्हटलंय, खूप वाईट वाईट गोष्टी म्हटलेत, तर वर्षाला घाबरून घाबरून ती आता जाऊन बाथरूम मध्ये रडते. तुला हे नाही दिसत की कोणतरी तुला इतकं कंट्रोल करते की तू बाथरूम मध्ये जाऊन रडतेस? श्रेजा, मला वाटतं की तू खूप फेक आहे. तू ना रडून रडून सगळ्यांकडपासून सिंपती घेतेस आणि ना तू खरी कधी बोलूच नाही शकत. तू नुसतं रडगाणं 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 रडगाणंच करते. स्नेहानी मला फेक फ्रेंड म्हणून बोलले. जेव्हा आम्ही 9 जणी घरात असतो तेव्हा इट्स नॉट पॉसिबल की सगळ्यांचंच मन मी जिंकावं. मग असं तर गेमच नाही खेळू शकणार. चला पुढे जाऊ. मी हेतलचं नाव घेईन कारण ती खूप चांगली मैत्रीण आहे अशी वागते. मे बी जेव्हा आम्ही एकत्र तालिमेवर असतो तेव्हा ती अशी वागते असं की मला काही जमतच नाही आहे, जो की मी नवीन आले तरी मला जमतं आणि मी चांगलं परफॉर्म पण करते. ही एक गोष्ट आहे जी मला असं वाटतं की तिच्यामध्ये हा इगो आहे की ती सगळं करू शकते पण बाकीचे लोक काही करू नाही शकत, एस्पेशली जे नवीन आले आहेत वाढत ते. वाईल्ड कार्डमध्ये येऊन पण मला वाटलेलं की ठीक आहे ती काहीतरी चांगलं करेल, स्वतःचं डोकं चालवेल, पण ब्लाइंड लिडिंग द ब्लाइंड जसं असतं तिने पण ती हर्ड मेंटॅलिटीज फॉलो केली. इगो तर सगळ्यांमध्येच असतं बरोबर, पण मला राग एक मुलीचं खूप आलंय, ते श्रेजा आहे. मी तिला इतकं बोलले, इतकं मोटिवेट केलंय की तू असं कर तसं कर, हे कर ते कर ते कर, पण ऐन वेळेला ती तसंच करते. खूप असं नेगेटिव्ह बोलते. आज पण सकाळपासून हे मोहीम कधी संपेल असंच असतं तिचं. खूप असं नेगेटिव्हिटी स्प्रेड करते असं मला वाटते ती. वर्षा बोलताना खूप बोलते की मी अशी सरळ आहे, मी मागे नाही जात आणि मी असं बोलते आणि मी तसं बोलते, मला कोणाची भीती नाही वाटत. तर तो इगो जर तिने कॉन्फिडन्समध्ये कन्वर्ट केला तर ती अंडर कॉन्फिडेंट राहणार नाही आणि कॉन्फिडेंट होईल. जे थोडे क्लोज आहे माझ्याशी त्यांना माहिती आहे की मी किती अंडर कॉन्फिडेंट असते स्वतःबद्दल, कारण की मला नाही वाटत की मी काय करू शकते. पण मी कधीच नाही हे बोलत की अरे मी ती आहे, मी अशी आहे, मी एवढी चांगली आहे, मी सगळं काय करू शकते, तुम्ही लोक एवढं चांगले नाहीत. त्याला इगो म्हणतात ना, मला असं वाटतं. तू बोलते ना मी बोल्ड आहे, मी कोणाशी घाबरत नाही, मी जे आहे ते मी तोंडावर बोलते. ते तर मी सगळ्यांना तोंडावर बोलते. एक तर तू बोल नाही तर मला बोलू दे, मध्ये मध्ये नको करू. का तू खलबत्ता कुणाच्या हातात आहे? तू माझ्याबद्दल बोलेल तर मी बोलून झालंय, मला जे बोलायचं होतं मी बोलले ना. ठीक आहे दादा, हिला तुझ्याकडे आल्यावर तू बोल, मला माहिती तू माझंच नाव घेणार आहेस. आय लव्ह यू. घे. आय हेट यू. मला हेतलला कुटायचं आहे. जेव्हा आम्ही एकाच टीममध्ये असतो तेव्हा तिचं मी खूपदा बघितलंय की गाईज तुमचं तर माहीत नाही पण मी तर खूप स्ट्रॉंग आहे, माझ्यात तर खूप आहे. तर त्यामुळे मला हेतलचं इगो कुटायचं आहे. मला असं वाटतं की माझा दिवसच पूर्ण होत नाही म्हणजे असं भांडण झाल्याशिवाय, कोणी माझं नाव घेतल्याशिवाय, कारण मी इतकी आवडते ना सगळ्यांना. रेजा, जिने मला ऑलरेडी कुठलंय तिला मी ऑफकोर्स कॉपी करणंच आहे ना. दोघी जणींनी कुठले तुला नक्की कोणाचं नाव घ्यायचं? ते पण आठवण नाहीये दादा. स्नेहाचं. मला तर वाटतं की ती माझी चांगली फ्रेंड आता पण आहे आणि पुढे पण असेल शो नंतर. बट द पॉईंट इज की मी तिच्यासाठी एक दिवस तिचा हाताला लागलेला तेव्हा मी तिचे कपडे धुतलेले, बट काही 2 कपडे तिने सडवत ठेवलेले 3-4 दिवसासाठी आणि त्याला कपड्यांना वास येत होता. एक मिनिट, लेट मी कम्प्लीट. आय डिड नॉट हसली. रडू नको श्रेजा, रडू नको. आय हॅव स्टॉप. बोल.
सो मी कपडे धुतलेले स्नेहाचे आणि 2 कपडे राहिलेले तिने सडवत ठेवलेले 2-4 दिवस आणि त्या कपड्यांना स्मेल येत होता आणि तिला ते सांगायला विसरले. कपडे बाजूला ठेवलेले मी आणि स्नेहा माझ्यावर भडकली. आय फील शी इज व्हेरी अनग्रेटफुल अबाउट थिंग्स. तुटणार. तो माझा राग होता. दादा काय झालेलं, जेव्हा माझ्या बोटाला जेव्हा लागलं होतं ना, तेव्हा श्रेजानी ऑफर केला की स्नेहा मी तुझे 2-3 कपडे जे इम्पॉर्टंट धुवेल. आणि मी तिला जास्त दिलं पण नाही. तिने जे म्हटलं थँक्यू सो मच, तेवढेच ते 2 पॅन्ट धु. आणि माझ्या साईडला जे कपडे ठेवलेले मी टास्कचे ते मी थोड्या दिवसानंतर धुणार होती कारण की माझ्या हाताला लागलं होतं. तर काय झालं ना दादा, ते साईडला होते. तिने काय केलं, तिने त्या टोपमधून कपडे काढून मातीत टाकले. त्याच्या मातीत कपडे टाकले होतेस तू? हो, साईडला मातीत होते. साईडला ठेवलेले ते मातीत मातीत होते. कदाचित गेले असतील. आय मातीत डोंट नो. होते दादा, पण मातीत होते. मी तुझ्यासाठी मला जे वाटलं ते मी बोलले. हो. तुला जे वाटलं म्हणून तू मी ते खूप बोलली. कमी लोकांपासून आपले help पॉइंट घेतलं. ऑफ व्ह्यू मला वाटतं की दोघांचे. ती चांगली मुलगी असेल. हा ठीक आहे, मी दोन वाईट गोष्टी आहे. आहेत, थँक्यू तुझे सो दोन- मच. दोन थँक्यू वेड्या सो एवढ्या मच. मी वाईट आहे. थँक्यू सो मच. एक मिनटं इकडे दे. एक करू दे मिनटं. तिला. जेव्हा पण मी सकाळी चहा बनवते तेव्हा नेहमी मनात ठेवते की स्नेहाला चहा खूप आवडतो आणि म्हणून मी तिच्यासाठी दादा, एक स्पेशली सुरुवातच एक्स्ट्रा चहा बनवून ठेवते. ती गोष्ट तिला दिसणार नाही. माझे म्हणजे चहाचं नेगेटिव्ह पण काढायचंय? दिसतात लोकांना, मला हो, कळत नाही. अच्छा. आणि मी नहा पण बंद केलं. ड्युटी आहे दादा चहा बनवण्याची. ही तुझी संस्कृती आणि हे फेक शिकली बोलते तुला. मला ती. बघा दादा, Literally कशी फेक शिकली आहे. बोलते. इकडे सगळ्यांना माझं समोर मला शिव्या देते. दादा, चल, अजून एक बस. गोष्ट बोलू. शिव्या दे. अजून एक गोष्ट बोलते. अरे बोल अजून एक बोल गोष्ट सगळं- बोलते. बोल स्नेहाबद्दल नाहीये. बोल. स्नेहाबद्दल नाहीये. निर्लज्ज तू आहेस का? हे तू दाखवलंय आता शिव्या देऊन. हे बघा, हे समजलं काय? शब्द बोलत होते मी. आठवून ठेव तू काय करतेस. हा ठीक आहे, चालेल. डन. अंकिता, हेतल ती खूप डॉमिनेटिंग आहे. म्हणजे जेव्हा ते आम्ही फील्डवर असतो, घरी ती खूप स्वीट कशी असते, पण जेव्हा फील्डवर जातो तेव्हा ती एकदम जास्त डॉमिनेटिंग होऊन जाते. मला सगळे बोलतात ते डॉमिनंट आहे ओव्हर कॉन्फिडंट. पहिली गोष्ट, जर तुम्हाला वाटतं की मी डॉमिनंट आहे तर तो तुमचा इश्यू आहे. तुम्हाला डॉमिनेटेड वाटतंय, मी कुणाला डॉमिनेट नाही करत आहे. रमशा पण तिने कधी सजेशन्स दिले तर ते सजेशन्स वाटतात आणि मी जेव्हा करते ते डॉमिनंट असतं. का तर मी मैत्रीण नाही आहे म्हणून. असंच मला एवढंच बोलायचं. चला पुढे जाऊ. हेतल जेव्हा मालकीनबाई होती तेव्हा तिने एक लिस्ट बनवलेली ज्याच्यामध्ये तिने नावं लिहिलेली की कोणाला एक्स्ट्रा काम देणार आहे. बाई तू काम मला जेवढं दिलेलं ना, एवढा हफ्त्यामध्ये मी लिटरली सकाळी नीटपैकी रेडी नाही व्हायची, माझी अंघोळ सुद्धा नाही व्हायची, तेवढं मी घासून काम केलंय न काय बोलता. तर आता तुझा इगो तुला घे. आता मी बोलू. पहिल्या गोष्ट, संस्कृती, तुला सगळ्या गोष्टी जरा लेट समजतात, तर आता पण तुला मी समजावून सांगते. मला नाही जेव्हा तुझं बोलून झालंय ना, तर शांत बस. सर, जेव्हा मी मालकीनबाई होती, अंकिता आजारी होती आणि संस्कृती आणि अंकिताचं भांडे घासायचं काम होतं, ते त्यांनी स्वतःहून घेतलेलं. ती बोललेली की मी ह्याच्या आधी पण भांड्या केलेला. मग नंतर अंकिता आजारी पडल्यावर मी संस्कृतीला बोलली तू तनयासोबत ते काम कर. मी कितींदा त्या भांड्या पण तिला उचलायला येत होता, मी स्वतः त्या भांड्या तिथून उचलून इथे आणून ठेवल्या. आणि भांड्या किती पडतात आहे, कोणाच्या पडतात आहे, ह्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. मालकीनबाई, पण तुम्हाला नाही वाटत ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा होती की तुम्ही लक्ष द्या. मालकीनबाई. एक्स मालकीनबाई, सॉरी माझी मालकीनबाई जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्हाला नाही वाटत तुमची रिस्पॉन्सिबिलिटी होती. नाही, भांडी घासायचं काम तुझं आहे. मी का जाऊन बघू किती भांड्या पडल्या तुमच्याकडे एक भांडे येऊन आणि 4-5 भांडे तसंच पडायचं. खरकाटं पण तिकडे तसंच असायचं. आम्ही जाऊन साफ केलंय. अर्धवट कामं करते, भांडी पण तिथे, पाणी पण घाण असायचं. आता तुझ्या मैत्रिणी बोलत नाहीयेत काय? बोला, सांगा. आता सगळे शांत आहेत. तू जेव्हा मालकीनबाई होती तुला इगो होता. आता जेव्हा तुझा असं काही नाहीये ब्रो. माझा इगो बघितला, मला इगो गेला ना तेव्हा तुला कळालं. थांब आता तुझा कर्मा तुला मुबारक. घे. वर्षा, माझ्या निमित्ताने अहंकारी व्यक्ती हेतल, तिला असं वाटतं की ती शाणी आहे आणि लोक सगळे मूर्ख आहेत, कारण की त्याला कळतच नाही की अहंकार काय असतं. वर्षा, जाऊ दे, मला तिच्याशी बोलायचं नाही. तुझ्याबद्दल पण बोलायचं नाही. का देऊ तिला? लुटूपुटूची मोहीम झालेली आहे.